हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय. प्रभू येशू म्हणजे आनंद आहे. प्रभू येशू जर जीवनामध्ये आहे तुम्हाला सगळं मिळालेलं आहे. ज्यांच्या जीवनात प्रभू येशू आहे त्यांच्या जीवनात कुठलीही गोष्टीची कमी नाही आहे. कारण बायबल सांगतं ख्रिस्तामध्ये सर्व पूर्णता आहे. आमेन. देवाची सर्व पूर्णता ख्रिस्तामध्ये आहे. आणि तो ख्रिस्त जर आपल्यामध्ये आहे तुम्ही पूर्ण झालेले आहात. आत्मिक, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक सगळ्या आशीर्वादाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आज आपण देवाचं वचन ऐकूया. जसं तुम्ही देवाचं वचन ऐकताल लक्षात ठेवा एक गोष्ट, वचन कार्य केल्या बिना परत येत नाही. आज नाही उद्या ते वचन उगवणारच आणि मोठा हंगाम घेऊन उगवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास ठेवा की देवाच्या वचनावर एवढा प्रबळ विश्वास पाहिजे की जगातलं बी जर पेरलं तर ते उगवतं. तर देवाचं वचन जे सार्वकालिकासाठी आहे, जे प्रभू येशू स्वतः आहे, तो जर आपल्यामध्ये पेरला गेला तर आज ना उद्या उगवणारच. आमेन. आणि नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही ते वचन स्वीकारणारे बना. 30 पट, 60 पट, 100 पट तुमच्यावरती किती पट फळ द्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागे बघत होतो आपण 1 योहान 4 अध्याय आणि 4 वचन. 1 जॉन 4 चॅप्टर 4 वर्ड. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 4 वचन. लेकरांनो, तुम्ही देवापासून आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे. कारण जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुम्हात आहे तो मोठा आहे. ना मी तुम्हाला सांगितलं आपल्याला कळायला पाहिजे की आपल्यामध्ये कोण राहतो. मग सगळी भीती निघून जाईल, सगळं टेन्शन निघून जाईल. कोण तुमच्या विरुद्धात आहे, कोण तुमच्या विरुद्ध बोलतं, कोण तुमची निंदा करतं, कोणी तुमच्या विरुद्ध योजना आखली, काय माहिती नाही ठेवत. कारण बायबलमध्ये लिहिले की देव जर आम्हा बरोबर आहे, आता आम्हा बरोबर नाही आमच्या मध्ये आहे, तर आमच्या विरुद्ध कोण जाईल. प्लीज ऐकून घ्या. जे लोक त्याच्यासाठी जगतात, जे त्याच्या वचनावरती विश्वास ठेवतात, त्यांना मोठा भरोसा आहे. काय सगळं काय माझ्या जीवनात चांगलं होणार. कारण बायबल सांगतो तो आपला बाप आहे आणि जो आपल्यात राहतो तो किती सामर्थ्यवान आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. बायबल असं सांगतं आपल्यात राहतो किती सामर्थ्यवान आहे. का यशाया 40 अध्याय प्लीज कृपा करून काढूया. यशाया 40 अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल आपल्याशी असं बोलतं. प्लीज वाचूया. आपला देव किती महान आहे. बायबल सांगतं की सगळ्या जगातले राष्ट्र, आज आपल्याला जग मोठं दिसतं, जगातले राष्ट्र मोठे दिसतात. 8,000 करोड लोक जगात राहतात, ते मोठे दिसत असतील, पण देवाच्या नजरेत हे शून्य आहे. बायबलमध्ये लिहिले. वाचूया यशाया 40 अध्याय आणि बायबल असं सांगतं. 12 पासून जाऊया म्हणजे आपल्याला कळेल आपला देव किती महान आहे. कुणी आपल्या चुळक्याने जले मापले आहेत आणि कुणी आपल्या वितीने आकाशाचे माप केले आहे. बायबल सांगतं कोणी आपल्या चुळकीने जले मापली आहेत. कोणाच्या हातात जले टिकतील का? नाही. पण बायबल सांगतं आणि आकाशे कोणी वितीने मापलेत का? साधं तुम्ही 1 किलोमीटर वितीने नाही मापू शकणार. तर बायबल सांगतं आकाशे वितीने कोणी मापलेत का? ना पुढचं वचन. आणि कुणी पृथ्वीची सर्व धूळ मापाने मापली आहे. पहा देवाचं सामर्थ्य. तो देव आपल्यात राहतो हा, ज्याने पृथ्वीची सगळी धूळ मापाने, त्याला माहिती आहे धूळ किती किलो आहे, किती आहे ना. सिस्टर पुढे. आणि कुणी काट्याने पर्वत व ताजव्याने डोंगर तोलले आहेत. ओ हो हो हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांच्याकडे वजनाचा काटा असतो ना, ते भाजी वस्तू तोलतात. बायबल सांगतं देवाने डोंगर तोललेत. आय सेड देवाने डोंगर त्याच्या काट्या वजनाच्या काट्यात तोललेले आहेत. पुढचं वचन. परमेश्वराच्या आत्म्याचे मार्गदर्शन कुणी केले आहे. ओके. किंवा कोणी त्याचा मंत्री होऊन त्याला शिकवले आहे. आणि सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट आहे तोच पवित्र आत्मा आपल्यात आहे. आमेन. म्हणून मी तुम्ही शिकलेले असा शिकलेले नसा, तुमच्या द्वारे जर देवाचा आत्मा कार्य करत असेल, ज्ञानी लोक, डॉक्टर लोक, वकील लोक, ज्यांच्याकडे बहुपद ज्ञान आहे, ते तुमचं ऐकायला येतील. आमेन. सिस्टर हे समजणं खूप गरजेचं आहे. आज अनेक विश्वासू लोक आपल्या स्वतःला कमी लेखतात आणि म्हणतात ओ ते आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, ओ त्यांच्याकडे. नो नो सिस्टर, बायबल सांगतं की देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन कोणी केलंय आणि तो पवित्र आत्मा आपल्यात राहतो. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी उभं राहतो लोक ऐकणारच. आमेन. मग आज आपल्या चर्चमध्ये तुम्ही बघत असताल वकील येतात, डॉक्टर येतात, तहसीलदार येतात, या मोठमोठ्या पदावरची लोक, इंजिनियर,
आणि आम्ही त्यांच्यापर्यंत नाही शिकलेलो, पण बायबलमध्ये लिहिलं देवाच्या वचनात, देवाचा आत्मा त्याला कोण शिकवेल, आणि तो आत्मा आपल्यात आहे आणि तो आपल्याला शिकवतो आणि आपल्याद्वारे दुसऱ्याला शिकवतो. एवढे सामर्थ्यवान तुम्ही लोक आहात. पुढे लिहिलंय, कोणापाशी त्याने मसलत विचारली देवाने, आणि कोणी ती त्याला दिली. सल्ला दिला कोणी देवाला, आणि कोणी त्याला न्यायाचा मार्ग शिकवला. पुढचं विचार, किंवा कोणी त्याला ज्ञान शिकवले, आणि कुणी त्याला बुद्धीची वाट दाखविली. सगळं का लिहिलेलं आहे, जे आपल्याला कळावं की आपला देव किती महान आहे आणि तो आपल्यामध्ये राहतो. हालेलुया, हालेलुया. पुढचं वचन पहा, राष्ट्रे पोहरातल्या बिंदूसारखी आहेत. राष्ट्रे म्हणजे सगळ्या जगातले राष्ट्रे एखाद्या बकेट मधल्या बादलीतल्या एका थेंबासारखे देवासमोर. नमस्ते. आणि तराजूंच्या पारड्यात पडलेल्या बारीक धुळीप्रमाणे मोजली आहेत. सगळे राष्ट्राविषयी देव म्हणतो, सगळे राष्ट्र माझ्या समोर एका तराजूच्या बारीक धुळीप्रमाणे एवढे मोजले. एवढा महान देव आपला देव आहे. आमेन. पुढचं वचन, पहा, तो द्वीपे अणुसारखी उचलतो आणि लाबोनोन जाळायला पुरत नाही. ओके. व त्यातले पशु होमार्पणाला पुरत नाहीत. त्याच्या दृष्टीने सर्व राष्ट्रे, प्लीज बायबल काय सांगतं, सर्व राष्ट्रे काहीच नाहीत, काहीच नाहीत. त्याच्या हिशोबाने, म्हणजे देवाच्या हिशोबाने ती शून्यता व व्यर्थता यापेक्षाही कमी आहेत. सर्व राष्ट्रीय देवाचं शून्य, व्यर्थ, कमी, आणि तो देव आपल्यात राहतो. त्या देवाचे आपण लेकरं आहोत. आणि मग तो देव तुझ्यासाठी अशक्य गोष्टी शक्य नाही करणार. तो देव तुझी परिस्थिती नाही बदलणार. तो देवाला तुझी काळजी नाही का? तो देवा तुला ओळखत नाही. बायबल सांगतं देव तुला ओळखतो, देवाला तुझी काळजी आहे. देव तुझ्यासाठी सर्व काय करायला सामर्थ्यवान आहे. देवाला जर सगळे राष्ट्र शून्य आहेत आणि त्या शून्य राष्ट्रात तुम्ही आणि मी राहतो, एवढा महान देव आपला आहे. सिस्टर आणि ब्रदर, प्लीज कृपा करून ऐका, निराश होऊ नका. तुमचं घर तुटलेलं आहे, फक्त प्रभूला सांगा, प्रभू कोणाचे हात माझं घर एकत्र आणू नाही शकत. सगळे माझं पती तुटलं, गर्विष्ठ आहे, माझे घरचे लोक असे आहेत. बायबल सांगतं, प्लीज कृपा करून, राजाचं हृदय पाण्याच्या ओघासारखं देवाच्या हातात आहे. तो इच्छितो तिकडे त्याला वळण देतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ पाणी जे त्याला जर वळण मिळालं तिकडे ते धावतं, तसा देव पाण्यासारखं देवाच्या राजाच्या हृदयाला वळण देतो आणि राजाचं हृदय त्याप्रमाणे धावणार, त्याप्रमाणे जाणार. लक्षात ठेवणं सामर्थ्यवान देव आहे. आज तुम्ही अशक्य गोष्टीतून जात असताल, अत्यंत अडचणी असतील, रिपोर्ट तुमच्या विरुद्ध असेल, समस्या तुझ्या विरुद्ध असेल, येशू ख्रिस्ताच्या नावात तू अत्यंत विजयी या सगळ्यामध्ये. आमेन. आणि गोष्टी बदलणार आहे. येस, आमेन. कारण ज्या देवावर तू विश्वास ठेवलाय तो देव तुझ्या बाजूने रोज कार्य करतो. आमेन. 100% कार्य करणार आणि आज देखील करणार. घाबरू नको. तुझ्या घरात दारू आहे, परिस्थिती बदलत नाही, तुझ्यावर अन्याय झालाय, लक्षात ठेव, प्रभूला एका क्षणात कार्य करता येतं. प्रभूला आज बोल की प्रभू मी विश्वास ठेवते, जो जगात एवढी मोठी शक्ती त्याच्यापेक्षा कैक पटीने अगणित शक्ती आमच्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एकदा का तुम्हाला मला हे कळालं तर बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, देवाचं वचन सांगतं तुम्ही बालिश नाही राहणार, तुम्ही प्रौढ असताल. आणि प्रौढ व्यक्तीला बरं आणि वाईट कळतं, बालकाला नाही कळत. कारण गलती करास असं लिहिलेलं आहे. प्लीज वाचू एक वचन, गलती करास पत्र 4 अध्याय, गलती करास पत्र 4 अध्याय. प्लीज वाचूया पहिलं वचन. आता मी म्हणतो की वतनदार बाळ आहे, तोपर्यंत तो अवघ्यांचा धनी असताही दासाहून काही निराळा नाही. वतनदार म्हणजे मालक बाळ आहे. ते बाळाला काय कम कळत नाही की वतन किती आहे, जागा किती आहे, सोनं किती आहे. त्याच्या नावावर जर 100 एकर जागा असेल, त्याच्याकडे कितीतरी सोनं असेल, पैसा असेल, पण ते 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 5 वर्षाचं, 6 वर्षाचं बाळ आहे, त्याला त्याची किंमत नाही कळणार. तो काय म्हणणार, याचा काय फायदा, मला एक चॉकलेट आणून द्या, मला एक कॅडबरी द्या, मला हे द्या फक्त खायला, आईस्क्रीम द्या. त्याला त्याची किंमत नाही कळणार. का? जो प्रौढ आहे त्यालाच किंमत कळेल. आज ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी आहोत, आपण बालक आहोत का प्रौढ आहे? जर बालक असताल तर येशू किती महान आहे, आपल्यात कोण राहतो, तारण मिळालंय, आपण पवित्र आत्मा, याची काय किंमत नाही कळणार. पण ज्यावेळेस तुम्हाला कळेल, ओ प्रौढ आहे मी. पुढचं वचन. तर बापाने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो सांभाळणाऱ्याच्या व कारभाराच्या स्वाधीन आहे. त्याप्रमाणे आपणही बाळ होतो तेव्हा जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या स्वाधीन अशा दासपणात होतो. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपला पुत्र
स्त्रीपासून झालेला, नियमशास्त्राच्या स्वाधीन झालेला असा पाठवला, यासाठी की जे नियमशास्त्राच्या स्वाधीन आहेत त्यांना त्याने खंडणी भरून सोडून घ्यावी, असे की आपणास मुलांचा पूर्ण हक्क मिळावा. बायबल सांगतं बालकाला मुलांचा पूर्ण हक्क कळत नाही, पण ज्यांना वचन कळतं, ज्यांना कळतं मी प्रभू मध्ये कोण आहे, त्याला मुलांचा पूर्ण हक्क मिळणार. आमेन. पुढचं वचन, आणि तुम्ही मुलगे आहात म्हणून देवाने आपल्या पुत्राचा आबा बापा अशी हाक मारणारा आत्मा तुमच्या हृदयांमध्ये पाठवला आहे. तोच पवित्र आत्मा आबा बाप्पा हाक मारणारा आपल्या हृदयात पाठवलाय. पुढचं वचन, यावरून तू आतापासून दास नाहीस, गुलाम नाहीये, खालसा नाहीये, दरिद्री नाहीये, अशक्त नाहीये, आजारी नाहीये. पुढं असं लिहिलंय, तर मुलगा आहेस. मुलगा म्हणजे वारस. पुढं, आणि जर मुलगा आहेस तर देवाकडून वारीसही आहेस. व्हॉट अ ग्रेट थिंग. हालेलुया. पण हे वचन कोणाला कळणार? बालकाला नाही कळणार, ते प्रौढ लोकांना कळणार. मग बाळक कसंही बोलू शकतो, बोबडा बोलू शकतो, तो जगातल्या गोष्टी बोलू शकतो. तुम्ही जर प्रभूमध्ये असताल पण तुम्ही प्रौढ नसताल, तुम्ही नकारार्थी बोलणार, मरणाच्या विषयी बोलणार, काही खरं नाही बोलणार. पण जर तुम्ही ख्रिस्तामध्ये प्रौढ आहे, तुम्ही बाळकासारखं नाही बोलणार. तुम्ही म्हणणार मला माहित आहे येशू माझ्यात आहे, पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशू, आणि मी अत्यंत विजयी आहे. आमेन. तुम्हाला कळतंय? चला आपण प्रार्थना करूया. आज परत एकदा प्रभू येशूच्या नावात तुमच्यासाठी सुटका आहे. तुम्ही मोकळे केले जाणार. घाबरू नका. जर तुम्ही आतापर्यंत प्रभू येशूवर विश्वास ठेवला नसेल, हृदय उघडा. प्रभूला सांगा मला तुझी गरज आहे प्रभू. बायबल सांगतं सगळे राष्ट्र त्याचे, जग आणि जगातला भरणा त्याचा आहे, आणि तुम्ही आणि मी जिवंत देवाचे लेकरं. त्या येशूने आपल्यावरती प्रेम केलं. प्रभू येशूने त्याने स्तंभावरती प्राण दिला, जेणेकरून तुम्ही आणि मी मरू नये, नरकात जाऊ नये. त्याने त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला विकत घेतलं. तो पुन्हा उठला आणि तो परत येणार आहे. आणि बायबल सांगतं जितक्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला, त्याला अंगीकारलं, तितक्यांना त्याने लेकरं होण्याचा अधिकार दिला. आमेन. डोळे बंद करा आणि माझ्या मागे पूर्ण हृदयाने अर्थ समजून बोलूया. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, प्रभू येशू, तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव म्हणून माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. प्रेयर करूया. फादर, थँक्यू, यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय, तुझे लेकरं आहेत. आता प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. शैतान तुझा काय अधिकार नाही त्यांच्यावर. प्रत्येक अंधकार, प्रत्येक नासमज, प्रत्येक प्रभू इग्नोरन्स, मी येशूच्या नावात आज्ञा देतो, निघून जा. डोक्यापासून पायापर्यंत असलेले सगळे आजार, रोग, मरण, नाश निघून जा येशूच्या नावात. हृदयातले शरीराचे अवयव बरे हो येशूच्या नावात. प्रत्येक दरिद्री, भीती, दुभागणी प्रविष्टात मी नाश करतो. आजपासून त्यांच्या हाताला यश आणि बरकत, बहुगुणितपणा मी प्रविष्टात जाहीर करतो. लॉर्ड, त्यांचं दुःख आनंदात बदललं असं मी घोषित करतो. प्रविष्टात बरे व्हा. आमेन. प्रेज द लॉर्ड. सो रोज आपण ऐकत आहोत. मला भरोसा आहे तुम्हाला आनंद वाटतोय. प्लीज आम्हाला कमेंट्स पाठवा, प्रार्थना विनंत्या पाठवा. प्रभू येशू लवकर येणार आहे. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. गॉड ब्लेस यू. थँक्यू.